ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण भगवान रमण महर्षी यांच्या जीवनामधल्या काही घटना बघण्याचा प्रयत्न करूया। सगळ्यांना माहिती आहे की रमण महर्षी एक ज्ञानी होते। ज्ञान मार्गावर त्यांचा खूप भर होता। पण बघा, जो ज्ञानी असतो तो भक्तही असतो, तो कर्मीही असतो। म्हणजे भक्ती, कर्म आणि ज्ञान असे तीन वॉटरटाईट कंपार्टमेंट नाही आहे, ते सगळे एकच आहे। ते फक्त वेगवेगळे मार्ग आपल्याला वाटतात, पण तिथे पोचल्यावर तीनही मार्ग सारखेच वाटतात। कोणत्याही मार्गाने आपण जाऊ शकतो। रमण महर्षी ज्ञानी होते, पण ते भक्त पण होते। ते शिवाचे भक्त होते, अरुणाचल शिवाचे भक्त होते। ते कर्मी पण होते आणि ते ज्ञानी पण होते। पण त्यांचा जास्त जोर होता ज्ञानावर। मी कोण आहे, हू ॲम आय, ते शोधण्यावर त्यांनी जास्त भर दिला। तर पहिली घटना, एकदा भगवान श्री रामकृष्णांचा भक्त त्यांच्या दर्शनाला जाणार होता। आता त्या भक्ताला वाटलं की रमण महर्षी तर ज्ञानी आहे, तर त्यांच्यासाठी फळं वगैरे घेऊन जाण्याची काही गरज नाही। पहिले त्यांनी विचार केला होता की आपण काही फळं वगैरे घेऊन जाऊ, फळं फुलं घेऊन जाऊ। पण ते तर भक्त नाही, ते तर ज्ञानी आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी काही आवडणार नाही। बघा, असं त्या भक्ताला वाटलं आणि म्हणून तो काहीही न घेऊन जाता त्यांच्या दर्शनाला गेला। आता लाईनमध्ये लागलेला आहे, भक्त प्रणाम करत आहे। आणि जेव्हा हा भक्त प्रणाम करायला गेला तेव्हा रमण महर्षी म्हणाले, म्हणे काय झालं, फळं फुलं वगैरे आणले नाही म्हणे। तो भक्त चकित झाला, कारण रमण महर्षीच्या भिंतीवरतीच भगवान श्री रामकृष्णाचा फोटो टांगलेला होता। भक्ताने बघितलं की रामकृष्णांचा फोटो तिथे टांगलेला आहे। तेव्हा रमण महर्षी म्हणाले, अहो माझ्यासाठी नाही, पण ते वर बसले आहे ना, त्यांच्यासाठी तरी तुम्ही हे फळं वगैरे घेऊन यायला पाहिजे होतं। म्हणजे बघा, ते ज्ञानी होते, पण भगवान श्री रामकृष्णांचा महिमा त्यांना माहिती होता। म्हणून त्यांनी भगवान श्री रामकृष्णांचा फोटो आपल्या खोलीमध्ये ठेवलेला होता। त्यांना माहिती होतं की हे भगवंताचे अवतार आहे आणि भक्ताला म्हणाले की माझ्यासाठी नाही, पण त्यांच्यासाठी तरी फळं आणायला पाहिजे होती। हे बरोबर त्यांनी ओळखलं, भक्ताच्या मनातला भाव त्यांनी ओळखला। म्हणजे ते होते ज्ञानी, पण ते भक्तसुद्धा होते। आपण त्यांना म्हणू शकत नाही की ते नुसते ज्ञानी होते, ते भक्त पण होते आणि कर्मी पण होते। कर्मयोग पण ते करायचे। एकदा एक भक्त, त्याची पत्नी आणि मुलगा तिघही त्यांच्या दर्शनाला गेले आणि लाईनमध्ये जात आहे। त्या भक्ताने भगवंताला प्रश्न विचारला की म्हणे महाराज, आता मी काय करू? म्हणे मी काय करू, मला काहीतरी सांगा। बघा रमण महर्षी काय म्हणाले, म्हणे तुला काहीही करायची गरज नाही, चुपचाप बैस। तुझ्याकडून भगवंताला जे करून घ्यायचे आहे ते तो करून घेईल। म्हणजे बघा, हा उपदेश कसा आहे, म्हणजे आपल्याला वाटते की आपण काहीतरी करतो। आता आपण करतो का करतो? कारण आपल्यामध्ये तीन गुण आहे, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण।
हे 3 गुण कधीही आपल्याला गप्प बसू देत नाही, आपल्याला कधीही शांत बसू देत नाही. आणि आत्मा तर कसा आहे, शांत स्वरूप आहे. शांतो वही आत्मा. आता हे 3 गुण मनुष्याला शांत बसू देत नाही. म्हणून करणं फार सोपं आहे, पण शांत बसणं फार कठीण आहे. आपण शांत बसूच शकत नाही. तेव्हा रमण महर्षी म्हणाले की तू शांत बस, तुला काहीच करायची गरज नाही. आणि बघा, ती व्यक्ती तिथेच बसली. रमण महर्षींनी म्हटलं की तू शांत बस, ती व्यक्ती तिथेच बसली आणि त्या जागेवरून उठलीच नाही. आता पत्नी, मुलगा, सगळे घरचे लोक आले, हो चला, हो चला, पण ती व्यक्ती घरी परत गेली नाही. म्हणजे बघा, त्या व्यक्तीच्या मनाची तयारी किती असली पाहिजे. ती व्यक्ती तिथेच बसली, शांत बसली, रमण महर्षीकडे बघतच बसली आणि आयुष्यभर तिथेच बसून राहिली. म्हणजे बघा, आणि शेवटी ज्ञान प्राप्त झालं, भगवंताची कृपा झाली. कारण आपलं शरीर आणि मन शांत राहू शकत नाही. शांत राहणं हे अतिशय कठीण आहे. काम करणं तेवढं कठीण नाही, पण ती व्यक्ती जी शांत बसली, आता शांत बसल्यावर ध्यान आपोआपच होणार. शरीर शांत झालं, मन किती वेळ उड्या मारणार, मन काही वेळ उड्या मारणार, मन आपोआपच शांत होणार. एकाच ठिकाणी तिथेच खाणं, तिथेच सगळं, तिथेच बसली आणि शेवटी शांत बसून ते ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे बघा, अशा अनेक घटना रमण महर्षींच्या जीवनामध्ये आहेत. एक भक्त आला. आता तो भक्त खूप कर्म करायचा आणि त्याला कर्मयोग आवडायचा, कारण त्याच्यामध्ये एनर्जी होती, कर्म करायची इच्छा होती. आता नेहमी आपण कर्म केले पाहिजे असं त्याला वाटायचं. तेव्हा तो महर्षींना म्हणाला की म्हणे, महर्षी, मला निष्काम कर्माबद्दल काहीतरी उपदेश द्या. जर त्याला माहिती होतं की रमण महर्षी ज्ञानमार्गाचे उपासक आहे, पण तो मला कर्माबद्दल काहीतरी सांगा. 1 वेळा 2 वेळा रमण महर्षी काहीही बोलले नाही. तो तिथे बसला, त्याच्या प्रश्नाच्या उत्तराची वाट बघत बसला. सगळे भक्त प्रणाम करून निघून गेले. तेव्हा महर्षी म्हणाले की म्हणे, चल माझ्यासोबत. त्या भक्ताला सोबत घेतलं आणि अरुणाचल पर्वत आहे, त्या अरुणाचल पर्वतावर ते चढत चढत दोघेही गेले. वर जाताना त्यांना दिसलं की बांबूच्या झाडांचा तिथे बंच आहे, जे 10-12 बांबूचे झाडं एका ठिकाणी वाढलेले आहे. आणि त्यामधला एक बांबू साईजमध्ये छोटा होता, एकदम सरळ होता. तर त्यांनी भक्ताला सांगितले की म्हणे, तो बांबू एकदम सरळ आहे आणि छोटा पण आहे, ने त्याला तोडून घेऊन ये. त्या भक्तानं तो बांबू तोडला आणि रमण महर्षींनी तो हाती घेतला. त्यांच्याजवळ एक चाकू होता. आता रमण महर्षी तिथेच बसले आणि ती व्यक्ती त्यांच्या बाजूला बसली. आता रमण महर्षींनी तो बांबू साफ करायला सुरुवात केली. त्या बांबूचे सगळे काटे काढून टाकले, त्याला गुळगुळीत केलं. इतकं गुळगुळीत केलं की ती एक काठी झाली आणि फार सुंदर 2 तासपर्यंत त्या काठीवर त्यांनी काम केलं. ती काठी एवढी सुंदर दिसायला लागली. त्या चाकूने त्यांनी पूर्ण त्यावरची साल काढून टाकली आणि एकदम गोल काठी केली आणि गुळगुळीत केली आणि अतिशय सुंदर ती काठी झाली. आता या भक्ताला वाटलं की रमण महर्षी आता म्हातारे झालेले आहे, त्यांना काठीची गरज आहे. म्हणून त्यांनी कदाचित 2 घंटे खर्च करून त्या बांबूची सुंदर काठी केलेली असेल. तर ती काठी त्यांनी आपल्या हाती घेतली आणि मग परत निघाले. चल म्हणे, आता आपण आश्रमाकडे जाऊ.
आणि परत निघाले आणि त्यांनी बघितलं की तिथे एक धनगर आपल्या शेळ्या घेऊन तिथे बसलेला आहे. तो बसलेला आहे, शेळ्या आपल्या चरत आहे रानामध्ये. महर्षींनी बघितलं की त्या मेंढपाळाच्या हाती काठी नाही. आता इतक्या बकऱ्यांचं रक्षण करायचं, इतक्या बकऱ्यांना सांभाळायचं, इतक्या मेंढ्यांना सांभाळायचं आणि मेंढ्या तर इकडे तिकडे पळत असतात, त्या सगळ्यांना एकत्रित आणायचं. त्या मेंढपाळाला फार अवघड जायचं. त्याला काठीची गरज होती. रमण महर्षींनी ती काठी, ज्या काठीसाठी त्यांनी 2 तास खर्च केले, ती काठी त्या धनगराच्या हाती दिली आणि म्हणे माझ्यापेक्षा तुला या काठीची जास्त गरज आहे, तेव्हा ही काठी तू ठेवून घे. ती काठी त्याला दिली आणि सरळ आश्रमामध्ये परत आले. आणि मग त्या भक्ताला म्हणाले, कर्मयोगाचं रहस्य तुला समजलं का म्हणे? म्हणजे तुम्ही कर्म करा, कर्म करताना मन लावून करा, चांगल्या प्रकारे करा, अगदी उत्कृष्ट करा, पण त्या कर्माच्या फळाची आसक्ती धरू नका. रमण महर्षींनी 2 तास खर्च करून ती सुंदर काठी तयार केली, पण त्यांनी त्या काठीवर आपला अधिकार सांगितला नाही किंवा आसक्त पण झाली नाही. जेव्हा त्यांना वाटलं की या धनगराला या काठीची गरज आहे, लगेच त्यांनी ती काठी त्याला देऊन टाकली. त्या भक्ताला आता पुढे काही विचारायची गरजच पडली नाही. सगळ्या कर्मयोगाचं रहस्य त्याला कळलं की बघा, रमण महर्षींनी आपल्याला कसा कर्मयोग शिकवलेला आहे की त्या बांबूची काठी बनवली, 2 तास मेहनत घेतली आणि इतकं मन लावून ती काठी केली की ती एकदम सुंदर. म्हणजे कर्म करताना अशा प्रकारे कर्म केलं पाहिजे, मन लावून कर्म केलं पाहिजे. योगः कर्मसु कौशलम, की ते काम अतिशय उच्च प्रतीचं होईल, एवढं तुम्ही करू शकता. पण ते तेवढं चांगलं काम केल्यानंतर आता या कामाचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे, ही अपेक्षा कर्मयोगामध्ये मुळीच असू नये. मी 2 तास कर्म केलं, आता मी ते भगवंताला समर्पण करणार. मी 2 तास खर्च करून ती काठी केली, आता मी ज्याला गरज आहे त्याला देणार, मला गरज नाही. आणि त्यांना लगेच दिसलं की त्या धनगराला त्या काठीची गरज होती. लगेच त्यांनी देऊन टाकली, कुठेही आसक्ती नाही. याला म्हटलं आहे कर्मयोग. हे रमण महर्षींनी त्या भक्ताला उदाहरणाद्वारे स्पष्ट दाखवून दिलं. फक्त त्याला व्याख्यान देऊन सांगितलं नाही. त्याला जर व्याख्यान देऊन सांगितलं असतं तर त्याला कदाचित ते कळलंही नसतं, त्याला ते समजलंही नसतं. पण त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये आचरण करून दाखवलं आणि त्या भक्तांची समस्या पूर्णपणे दूर झाली की बघा, एवढं चांगलं कार्य केलं, पण त्या काठीवर त्यांची मुळीच आसक्ती नव्हती, त्यांनी लगेच देऊन टाकली. हे असे कर्मयोगी असतात. ते मोठमोठे कार्य करतात, पण कधीही त्या कार्यामध्ये आसक्त होत नाही. स्वामीजींनी एवढा मोठा रामकृष्ण मठ स्थापन केला, पण आसक्त झाले नाही. स्वामी ब्रह्मानंदजी महाराजांना अध्यक्ष करून ते पूर्णपणे या कार्यापासून निवृत्त झाले आणि आपले शेवटले दिवस त्यांनी तपस्येमध्ये घालवले. म्हणजे हे महापुरुष लोक कर्म करत राहतात, पण कोणत्याही कर्मात आसक्त होत नाही आणि कर्म पण चांगले करतात, चांगल्या पद्धतीनं करतात, पण कधीही कर्मफलाची अपेक्षा करत नाही. तर ह्या कर्मयोगाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो, हे रमण महर्षींनी त्या भक्ताला दाखवून दिलं. म्हणजे त्यांच्यामध्ये भक्ती पण होती, त्यांच्यामध्ये कर्म पण होतं आणि त्यांच्यामध्ये ज्ञान पण होतं. म्हणजे ह्या 3 गोष्टी वेगवेगळ्या असूच शकत नाही. ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्या ठिकाणी भक्ती पण असते आणि त्या ठिकाणी कर्म पण असते, आपोआपच कर्म होत असते. म्हणजे बघा, अशा कितीतरी प्रेरणादायक गोष्टी महर्षींच्या जीवनामध्ये आहे.
मी जे काही थोडंफार वाचलेलं होतं ते आपल्याला मी सांगितलं आहे, पण बरेच त्यांचे उपदेश आहे, बऱ्याच घटना आहे. तेव्हा तुम्ही पुढे अवश्य महर्षींचं जीवन वाचून त्यापासून प्रेरणा घ्या. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.